अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अप्पी आणि अर्जुन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघालेले असतात आणि त्यावेळी अर्जुन स्वप्नीलला सांगतो की आपल्याला बाळ दत्तक घ्यायचं आहे ना, त्यासाठीचा फॉर्म मी घेऊन येतो. मात्र त्यावर स्वप्नील काहीच उत्तर देत नाही. तर सरकार अर्जुनला विचारत असतात की फॉर्म लगेच भरावा लागेल का, आणि त्यावर अर्जुन सांगतो हो सरकार, म्हणजे आपल्याला पुढची प्रोसिजर सुरू करता येईल. मात्र मनी मावशी स्वप्नीलला म्हणते की आता बाळाच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे ना, तो तू घे, दुसऱ्या कोणालाही घेऊ देऊ नको. आणि मग त्यानंतर अर्जुन पुन्हा एकदा स्वप्नीलला विचारतो की दादा मी फॉर्म घेऊन येऊ ना. मात्र स्वप्नील म्हणतो की जर फॉर्म आणायचाच असेल तर तो मी आणतो, कारण आता तू आणि अपर्णाने बाळाच्या बाबतीत कोणतीही दखलंदाजी दिलेली मला चालणार नाही. आणि स्वप्नीलचं असं बोलणं ऐकून त्या दोघांनाही वाईट वाटतं आणि मग त्यानंतर ते तेथून निघून जातात. तर सरकार स्वप्नीलला विचारतात की तुझं वागणं अचानक का बदललं आहे. अरे अप्पी आणि अर्जुन जे काही करत आहे ते चांगल्या हेतूने करत आहेत. त्यावर स्वप्नील म्हणतो की त्यांचा हेतू वाईट आहे असं मी म्हणतच नाही, पण त्यांच्याचमुळे या सगळ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर मनी मावशीसुद्धा स्वप्नीलच्या मनात अप्पी आणि अर्जुनविषयी विष कालवण्याचं काम करत असते. पण सरकार आणि रुक्मिणी बोलल्यावर ती गप्प बसते. त्यानंतर सुजय सरकारांना म्हणतो की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, बाहेर चला. आणि मग ते दोघेजण बाहेर जातात. बाहेर गेल्यावर सुजय सरकारांना विचारत असतो की आपले आजोबा कोण होते. त्यावर सरकार सांगतात की गावचे पाटील होते. तर सुजय म्हणतो आणि त्यांचे वडील. त्यावर सरकार सांगतात की ते सुद्धा पाटीलच होते, पण हे सगळं तू आत्ता का विचारतोय. आणि त्यावर सुजय म्हणतो की आपण या गावचे पाटील आहोत, तुम्ही सरकार आहात. अजूनही बाहेर गेल्यावर मला सरकारांचा मुलगा म्हणूनच लोक ओळखतात. आपल्या घराची एक अब्रू आहे, एक मान आहे. आणि आता जर आपल्या घरात ते रस्त्यावरचं पोरगं आलं तर आपल्या घराची अब्रू धुळीस मिळेल. आणि ते ऐकून सरकारांना तर धक्काच बसतो. ते सुजयला विचारतात की नक्की काय बोलायचं आहे तुला. आणि त्यावर सुजय सांगतो की काही झालं तरी ते रस्त्यावरचं पोरगं आपल्या घरात येता कामा नये. त्याचे आई वडील कोण आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. जर ते चांगल्या घरात जन्माला आलं असतं तर असं देवळात सापडलं नसतं. त्यामुळे ते या घरात येता कामा नये. आणि त्यावर सरकार म्हणतात की तू जे काही बोलतोय ते मला सुद्धा पटतंय. मात्र स्वप्नीलचा आणि रुपालीचा त्या बाळामध्ये जीव अडकलाय. त्यावर सुजय म्हणतो की ते बाळ या घरात आलं तर चालेल मला, मात्र त्याच्या नावापुढे कदम हे आडनाव लागणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. त्याला संपत्तीमधला कोणताही वाटा मिळणार नाही. आणि जर हे तुम्ही घरात सांगू शकत नसाल तर मग मी जाऊन सांगेल. त्यावर सरकार म्हणतात की काळजी करू नको, बोलतो मी. आणि मग सुजय तेथून निघून जातो. दुसरीकडे अर्जुन आणि अप्पी हॉस्पिटलमध्ये जातात. डॉक्टर अपर्णाला सांगत असतात की काल तुम्ही ज्या प्रकारे आमच्याशी बोललात आणि ज्या प्रकारे चाचणी दिली त्यावरूनच मला समजलं की तुम्ही खूप कणखर आहात. मात्र तेवढ्याच तुम्ही हळव्या मनाच्या सुद्धा आहात, निरागस आहात. आणि त्यावर अर्जुनही म्हणतो की अगदी बरोबर बोललात डॉक्टर तुम्ही, कारण मला सुद्धा अपर्णा एकाच वेळी कणखर आणि एकाच वेळी हळव्या मनाची वाटते. आणि त्यावर डॉक्टर म्हणतात की अगदी खरं आहे, आणि त्या एवढ्या कणखर आहेत म्हणूनच त्या त्यांचं काम अगदी व्यवस्थितपणे करू शकतात. त्यावर अर्जुन विचारतो की ते सगळं ठीक आहे, पण चाचणीचा निकाल काय आला. आणि त्यावर डॉक्टर सांगतात की त्या पास झाल्या आहेत, आता त्या पुन्हा नोकरी जॉईन करू शकतात. आणि ते ऐकून अर्जुन आणि अपर्णाला खूप आनंद होतो. मात्र त्याचसोबत डॉक्टर अपर्णाला हे सुद्धा सांगतात की मला माहिती आहे तुम्हाला जे दुःख सोसावं लागले ते खूप मोठं आहे आणि इतक्या सहजासहजी ती गोष्ट तुमच्या मनातून जाणार नाही. मात्र तुम्ही बोलत राहा, तुमचं मन मोकळं करत राहा, कारण जर अशी दुःख आपण मनामध्ये साठवून ठेवली तर मग जगणं अवघड होईल. आणि त्यावर अपर्णा म्हणते हो डॉक्टर, यापुढे मी लक्षात ठेवेल. तर अर्जुनसुद्धा डॉक्टरांची माफी मागत म्हणतो की खरं तर हे मीच करायला हवं होतं. आणि मग डॉक्टर त्याला सांगतात की तुम्ही त्यांना समजून घ्या, त्यांच्याशी बोलत राहा. आणि मग ते अपर्णाला सर्टिफिकेटही देतात. त्यामुळे अपर्णा आणि अर्जुनचा आनंद गगनात मावेनासा होतो. तर दुसरीकडे रुक्मिणी स्वप्नीलला सांगत असते की रुपाली जेवली आहे आणि बाळसुद्धा पोटभर दूध पिऊन झोपलं आहे. आणि ते ऐकून स्वप्नीलला आनंद होतो. त्याच वेळी सरकार त्या ठिकाणी येतात.
स्वप्नील त्यांना विचारतो की सरकार आपण तो फॉर्म आणण्यासाठी जायचं का. मात्र त्यावर सरकार काहीच उत्तर देत नाही. तर मनी मावशी मध्येच म्हणते की स्वप्नील तू लवकरात लवकर फॉर्म घेऊन ये, कारण त्या अर्जुनने बाळाची नोंद केली आहे. जर तुझ्या आधी दुसरंच कोणी बाळाला दत्तक घेतलं तर मग काय होईल. आणि ते ऐकून स्वप्नील आणि रुक्मिणी घाबरतात. रुक्मिणी विचारते की असं होऊ शकतं का. त्यावर मनी म्हणते का नाही होणार. आणि मग त्यानंतर स्वप्नील म्हणतो की ठीक आहे, मी लवकरात लवकर फॉर्म घेऊन येतो. आणि तो पुन्हा एकदा सरकारांना याबद्दल विचारतो. त्यावर सरकार म्हणतात की तू फॉर्म घेऊन ये, बाकीचं आपण नंतर बघू. त्यानंतर संध्याकाळी अर्जुन घरातील सगळ्यांना हॉलमध्ये बोलावतो आणि मग तो सगळ्यांना सांगतो की अप्पीच्या चाचणीचा निकाल आला आहे, ती पास झाली आहे आणि आता पुन्हा कलेक्टर म्हणून जॉईन होऊ शकते. आणि ते ऐकून सगळेजण खूप खुश होतात. मात्र मनी मावशी रागातच तिच्याकडे बघत असते. आणि मग त्यानंतर ती अप्पीला म्हणते की आता तर तू मोठ्या दिमागात पुन्हा तुझ्या नोकरीवर जाशील, तर आमच्या रुपालीला बरं करायचं आहे हे विसरू नको. आणि त्यावर अप्पी म्हणते की मी काही विसरलेली नाही आहे, मी रुपाली ताईंना लवकरात लवकर बरं करेल. आणि त्याच वेळी स्वप्नील फॉर्म घेऊन त्या ठिकाणी येतो. तर सुजय मध्येच म्हणतो म्हणजे आता हे बाळसुद्धा कदम होणार का. आणि मग त्यानंतर तो सरकारांना बोलण्याचा इशारा करतो. मात्र सरकार लगेच काही बोलत नाही. तर स्वप्नील विचारत असतो की आपण हा फॉर्म भरायचा ना, कारण फॉर्म भरल्यानंतर 7 दिवसांमध्ये ते सरकारी अधिकारी तपासणीसाठी येणार आहेत. आणि ते ऐकून अप्पी काळजीत पडते, कारण फक्त 7 दिवसांमध्ये रुपाली बरी होईल की नाही याची तिला चिंता वाटत असते. म्हणून ती अर्जुनला म्हणते की आपण लगेच फॉर्म भरायला नको. मात्र मनी मावशी म्हणते बघितलं का आता सगळ्यांनी यांनीच त्या स्वप्नीलला फॉर्म आणायला भरीस पाडलं आणि आता वर हात केले. मात्र अर्जुन म्हणतो की कोणीही वर हात केले नाहीत आणि तो स्वप्नीलला फॉर्म भरायला सांगतो. मात्र सरकार म्हणतात की थांब स्वप्नील, आपण आधी रुपालीसोबत बोलू, तिची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊ आणि मग फॉर्म भरू. आणि त्यासाठी सगळेजण तयार होतात. दुसरीकडे अप्पी रूममध्ये गेलेली असते आणि ती घडलेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. अर्जुनही त्या ठिकाणी येतो. तो म्हणतो की अप्पे मला माफ कर, मी तुला समजून घेऊ शकलो नाही. जी गोष्ट डॉक्टरांना कळली ती मला समजली नाही. मला कळायला हवं होतं की तुला देखील बाळाची आठवण येत असेल, कारण माझी आई जाऊन तर 15-16 वर्ष झाली आहेत, पण तरीसुद्धा मला आईबद्दल सगळ्या गोष्टी आठवतात. आणि त्यावर अप्पी विचारते की काय काय आठवतं तुला. आणि मग अर्जुन त्याला आठवणाऱ्या सगळ्या गोष्टी अप्पीला सांगतो आणि म्हणतो की आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती ना, तेव्हासुद्धा तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. तिने मला सांगितलेलं की काळजी करू नको, तुझे वडील आणि सरकार मला काही होऊ देणार नाही. आणि ते ऐकून अप्पीला खूप वाईट वाटतं. तिला सरकारांनी सांगितलेलं सत्य आठवतं आणि ती रडतच अर्जुनला मिठी मारते आणि मनाशीच त्याची माफी मागते. तर अर्जुन तिला सांगतो की अप्पे यापुढे तुला काही वाटलं ना तर तू माझ्याशी बोलत जा, मी नक्की तुला समजून घेईल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.